मंगळवार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी सिन्नर शहरातील मातोश्री नर्मदा लॉन्स येथे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने वारकरी परिषद आयोजित करण्यात आली होती। रामगिरी महाराज या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होते। दुपारी 1 वाजता सुरू झालेली ही वारकरी परिषद संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत चालू होती। वारकरी पंथातील कीर्तनकार आणि प्रवचनकार यांनी आता अतिशय उघडपणे म्हणजे खोलवर हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे अशा पद्धतीच्या भावना जवळपास सगळ्या वारकऱ्यांनी व्यक्त केल्या। हिंदू धर्माबद्दल हिंदुस्थानात नाही बोलायचं तर काय पाकिस्तानात जाऊन बोलायचं का अशी भावना एका वारकरी महाराजांनी व्यक्त केली। या परिषदेसाठी अनेक महिला कीर्तनकार सुद्धा उपस्थित होत्या। हिंदू संस्कृतीमुळे देशात सहिष्णुता व सर्व धर्म समभाव नांदतो आहे। त्यामुळे हिंदू संस्कृतीचे रक्षण व देशहितास प्राधान्य देणाऱ्या उमेदवारास मतदान करून आपला हक्क बजवावा असं आवाहन सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी केले। विश्व हिंदू परिषदेतर्फे सिन्नर येथे नाशिक ग्रामीण वारकरी संत धर्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। त्याप्रसंगी महंत रामगिरी महाराज, महंत रामकृष्ण महाराज लहवितकर, माधवदास महाराज राठी यांच्यासह अनेक संत महंत, सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीचे विधानसभा अध्यक्ष जयंत बापू आव्हाड, सविताताई कोठूरकर यांसह भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते या परिषदेसाठी उपस्थित होते। लव जिहाद, वोट जिहाद असे प्रकार समाज विघातक आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाऊ यांच्याप्रमाणे महिलांनी धर्मरक्षण करत मुलांवर संस्कार करावे असंही आवाहन यावेळी करण्यात आलं। नाशिक जिल्ह्यात 1700 एकर जमिनी वर्णाने दावा केला आहे, याकडेही यावेळी लक्ष वेधण्यात आले। यावेळी झालेल्या वारकरी परिषदेस विश्व हिंदू परिषद ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब देशपांडे, जिल्हा मंत्री देवीदास वारुंगसे, जिल्हा सहमंत्री राहुल सोनकुल, समाधान कापसे, विकी वरंदळ आदींसह या प्रसंगी शेकडो सिन्नरसह जिल्हाभरातून भाविक उपस्थित होते। एसएन न्यूज साठी ऋषिकेश घोलप। जय श्रीराम। धर्मो रक्षति रक्षिताः, यतो धर्मो ततो जयाः। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल नाशिक ग्रामीण शाखा सिन्नर आयोजित वारकरी धर्म परिषद आज नर्मदा लॉन्स सिन्नर येथे संपन्न झाली। संपूर्ण जिल्ह्यातून अनेक वारकरी मंडळी, वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार आज या ठिकाणी उपस्थित राहिले। सराला बेटाचे महंत मठाधिपती श्री रामगिरीजी महाराज हे देखील या बैठकीला उपस्थित राहून सर्वांना आशीर्वाद त्यांनी दिलेत। या बैठकीचा उद्देश म्हणजे सर्व हिंदू धर्मातील भेदाभेद विसरून सर्व हिंदू धर्मियांनी एकत्रित यावं आणि आपल्या धर्माचं रक्षण करावं। येथे जी विधानसभा आहे 2024 ची निवडणूक, या निवडणुकीच्या संबंधानं जे धर्माच्या पाठीमागे आहे, जे गोमाता असणारी गाय, त्याचबरोबर धर्म, देश, राष्ट्र या संबंधी ज्यांच्या हृदयामध्ये प्रेम आहे आणि मंदिर, धर्म या सगळ्या गोष्टी वाचवण्यासाठी ज्यांचे अथक परिश्रम आहे, अशा लोकांच्या पाठीमागे उभं राहण्याचं आवाहन सर्व धर्म प्रचारकांनी संपूर्ण गावागावामध्ये जाऊन करावं अशा हेतू असणारी ही धर्मसभा या ठिकाणी संपन्न झाली। अतिशय उत्साहात, आनंदात, सकारात्मक दृष्टीने संपन्न झाली। आज या ठिकाणी संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे पूर्वाध्यक्ष आमचे स्नेही निलेशजी गाढवे पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे। तेही आपल्याला 2 मिनिटात या ठिकाणी बाईट देतील। रामकृष्ण हरी। सर्व सिन्नरकरांना एकच आवाहन आहे, आपण धर्माच्या पाठीमागे उभे राहा। जय श्रीराम। विश्व हिंदू परिषद आयोजित वारकरी धर्म परिषद या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने संपन्न झालेली आहे। नाशिक ग्रामीणचे सर्वच ग्रामीणमधले कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील, धर्माचार्य असतील, धर्माचा प्रचार प्रसार करणारे आणि हिंदू धर्माचे पाईक असलेले अनेक भाविक या ठिकाणी या धर्म परिषदेसाठी उपस्थित होते। मी एकच संदेश सांगेल की कुठलीही चांगली गोष्ट घडण्यासाठी आपण सर्व सज्जनांनी मौन पत्करू नये असं मी एक मनापासून सांगेल की आपण आता बोलतं झालं पाहिजे। भारताचं किंवा राष्ट्राचं कुठल्याही नुकसान तेव्हाच होईल जेव्हा सज्जन लोक मौन धरून बसतील। तर सज्जन लोकांनी मौन सोडलं
जे धर्माचार्य या ठिकाणी उपस्थित होते, कीर्तन प्रवचनकार या ठिकाणी उपस्थित होते, त्यांनी हिंदू धर्माच्या पाठीशी उभं असलेल्या राजसत्तेसाठी आपण पाठिंबा दिला पाहिजे याचा प्रचार प्रसार त्यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून सुद्धा केला पाहिजे असं मला वाटतं. चांगल्या लोकांनी मौन धरू नये तरच चांगली गोष्ट घडेल असं मला यातून या धर्म परिषदेच्या निमित्ताने या ठिकाणी सांगावं असं वाटतं आहे. निश्चितच आपण जर बघितलं मागील काही 2 वर्षाच्या कालखंडामध्ये हिंदू धर्मासाठी आणि धर्मसत्तेसाठी जी राजसत्तेने ज्या प्रकारे पाठिंबा केला आहे अशीच राजसत्ता आपण यापुढे सुद्धा असावी यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि प्रत्यक्ष कृती आपण त्यासाठी केलं पाहिजे. आता शांत न बसता सक्रिय आपण झालं पाहिजे. आज या सिन्नरमध्ये नर्मदा लॉन्सवर वारकऱ्यांची धर्म परिषद ही विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने आयोजित केलेली होती. या कार्यक्रमाला महंत रामगिरीजी महाराज, निवृत्तीनाथ महाराज देवस्थानच्या कांचनताई जगताप, महामंडलेश्वर रामकृष्ण महाराज लवितकर आणि नाशिकचे आमचे सर्वांचे मार्गदर्शक हरिभक्तपरायण श्री राठे महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. तालुक्यातले सगळे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ हे सगळे कीर्तनकार, प्रवचनकार, आपले जे वारकरी आहेत ते, आणि जिल्ह्यातले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ आपले जे सगळे हरिभक्तपरायण हे पण उपस्थित होते. आणि धर्मरक्षती रक्षता धर्मासाठी आपण आता जे प्रवचन करतो, कीर्तन करतो, प्रबोधन करतो, याच्यामध्ये कोणते कोणते मुद्दे मांडायचे, कशा प्रकारे आपण प्रबोधन करायचंय आणि हा हिंदू जो सगळा समाज आहे याला जागृत करायचं कार्यक्रम कसा करायचा आहे, यांनी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींनी या ठिकाणी प्रबोधन केलं, सगळ्यांना मार्गदर्शन केलं आणि ही सभा चांगल्या प्रकारे ही संपन्न झालेली. याचप्रमाणे आता पुढची सभा सुद्धा दिवाळीनंतर आम्ही जाहीर करू, त्यावेळेला सगळे येतीलच, त्यावेळेला आणखीन आपल्याला त्याचं अजून विस्तृत कार्य जे आहे हे सगळ्यांना समजलं जाईल. विश्व हिंदू परिषद नाशिक ग्रामीण जिल्हा जो आहे त्याच्या वतीनं धर्माचार्यांचं एकत्रीकरण वारकरी धर्म परिषद म्हणून या ठिकाणी आज झालं, ज्यामध्ये परमपूज्य रामगिरी महाराज हे प्रमुख वक्ते म्हणून या ठिकाणी आले होते. संपूर्ण दिंडोरी, निफाड, त्याचप्रमाणे सिन्नर, इगतपुरी, घोटी या सगळ्या विभागातून आणि अनेक संत कीर्तनकार, महिला माता कीर्तनकार असे सगळे उपस्थित होते. आणि यातून अपेक्षित जो विचार आहे, जी धर्मावरची आत्ताची आक्रमण आहेत आणि थोडं जे लोकसभा निवडणुकीनंतर जे स्वरूप अन्य धर्मियांना प्राप्त झालं, त्यांच्या असणाऱ्या गतिविधी वेगळ्या पद्धतीनं वाढल्या, दंगली व्हायला लागल्या, दगडफेक व्हायला लागली, भर रस्त्यामध्ये 38 तुकडे एका गोरक्षकाचे केले गेले मुंबईत, असली जी हिंमत वाढली आहे, त्या सगळ्याचा विचार करण्याकरता आणि पुढे येणाऱ्या आगामी विधानसभेमध्ये जो हिंदुत्वाचा विचार करेल, जो पुढे जाऊन आमच्या वारकरी संप्रदायाच्या तीर्थस्थानांना तीर्थक्षेत्राचा दर्जा देईल, वारकऱ्यांच्या दृष्टीनं काही महत्त्वाचे निर्णय आहेत, त्यामध्ये आम्ही काही अपेक्षित केले, त्या निर्णयांना, त्या ठरावांना जो निश्चित आपल्या अजेंड्यामध्ये घेईन, त्याच मतदानाला त्याला मतदान करावं. मतदान केल्याशिवाय कोणी राहू नये